जय एकविरा सगळ्यांना. तर आमची चालली आहे एकविरा याची पालखीची तयारी, जी उद्या आहे. हे बघा एकविरा याची सजावट मी केलेली आहे. सगळं ज्वेलरीचा, नथ, इयरिंग्स, हा नेकलेस, हा मंगलसूत्र, हे सगळं मी बनवलेलं आहे. फोटोला कसा डिझाईन करायचा ते सुचत नव्हता, काय करू, ज्वेलरी कशी घालू. मग मी अशा प्रकारे घातली. आणि आम्हाला काढायची होती रांगोली दारावर. एकविरा आईचा फोटो काढायचा होता आणि ते आम्ही ट्राय करत होतो. दीदी आलेली काढायला. फर्स्ट टाइम काढत होती ती पण, आणि मी पण फर्स्ट टाइमच अशी माझ्या घरात काढत होती. बघू आता कशी होते, काय होते. भीती पण वाटत होती काढायला, पण हळूहळू सगळं व्यवस्थित झाला. मस्त वाटत होती एंडिंग पर्यंत. बघा तुम्ही, हे बघा डोले तर एवढे भारी ना, त्याच्यावर जो आतमध्ये डोल्यांची जो काम केलेला ना, त्याच्यात रांगोली भरलेली ना, छोटा छोटा काम केलेला मस्त वाटत होता. आणि आवरा हे केला, भंडारा लावला ना, आईची टिकली लावली, तर भाई आवरा मस्त वाटत होता, जाम भारी वाटत होता. आणि दिदी तर दमलेली रातभर ही रांगोली काढायला. आम्हाला ऍटलिस्ट किती 2 ते 2.5 तास लागला असतील काढायला. रात्री घेतलेली काढायला आम्ही. आणि फायनल लुक बघा यार. आणि मी तिला नथ आहे ना ओरिजिनलच लावली. ओरिजिनलच लावू आपण नथ. ती पण तिला पण भीती वाटत होती, काय होल कैसा होल, पण मस्त केली मनापासून. आपण काही पण केला ना तर मस्तच होतं. आणि जामच भारी झालेली, सगळ्यांना आवडली. आणि मी नंतर केली अशीच आपली रांगोली, एकविरायचं नाव आणि आपला छोटासा मंदिर एकविरायचा तो केला. आणि असा होता माझा फायनल लुक. दरवाजाच्या बाहेरचा छान भारी वाटत होता. आणि माझा ब्लॉग आवडत असेल तर तुम्हाला लाईक, कमेंट आणि शेअर करा. आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि भेटूया पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर उद्या आहे आपल्या आईची पालखी.